कशाला पुस्तकं वाचायची नाटकं करतोयस? ठेवून दे. तुझं ना 9चे 9 दिवस असतात तसं आहे. नाही 2-4 दिवस चांगला वागशील आणि पुन्हा वाकड्यात शिरशील. साहजिकच आहे सत्तू. त्यात तुझी काहीच चूक नाहीये. मी तुमच्यासोबत आजपर्यंत इतका वाईट वागलोय. तुमचा असा लगेच माझ्यावरती विश्वास बसणं शक्य नाहीये. सत्तू, मी खूप शिकलो, खूप मोठा झालो, पण खोटेपणाने माझ्या आयुष्याची माती केली. कसं आहे ना सत्तू, हे झोलझपेटाचं आयुष्य आता मला नाही जगायचंय रे. माझ्या हातातून एवढी मोठी चूक झाली आहे, तरी सुद्धा देशपांडे सरांनी मला सुधारायची एक संधी दिली. त्या संधीचं मला सोनं करायचं. वा कार्तिक वा. तू खरंच स्वतःला बदलणार असशील ना, तर मी कायम तुझ्या पाठीशी उभा राहीन. कार्तिक, आठवतंय लहानपणी तू अभ्यास करायचास तेव्हा मी तुला लपून चॉकलेट द्यायचो. सत्तू, तुम्हाला म्हणायचंस कार्तिक खूप शिक, खूप मोठा हो. मी शिकलो रे, मोठाही झालो, पण खोटेपणाने ना माझ्या आयुष्याची मी माती केली. अरे असं काही नाही आहे. तू असं समज ना, ते तुझ्या आयुष्यातले वाईट दिवस होते. सत्तू, वाईट दिवस माझ्या आयुष्यात कधीच नव्हते. दादाने खूप चांगले दिवस दाखवले रे आम्हाला, पण मी माझ्या हातातून स्वतःची माती करून घेतली. कार्तिक, देव आहे ना आपल्याला आयुष्यात 2दा संधी देतो. पहिली संधी तू गमावलीस, तर ही दुसरी आणि शेवटची संधी आहे. या संधीचं मात्र तू सोनं कर. तुझा भाऊ सत्तू कायम तुझ्या पाठीशी उभा असेल. थँक्यू सत्तू. आजपर्यंत मी तुझा किती अपमान केला, मी किती वाईट बोललो, किती लागलं असेल रे तुझ्या मनाला, पण तरी सुद्धा आज तू माझ्या मदतीसाठी माझ्या मागे उभा आहेस. खरंच थँक्स. अरे कार्तिक, झालं गेलं विसरून जा रे. आता तूच म्हणतोस ना तू नव्याने सुरुवात करतोयस म्हणून. आता जुन्या गोष्टी कशाला काढतोयस? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, स्वतःशी खूप प्रामाणिक राहा. आपले देशपांडे सर काय म्हणतात, प्रामाणिक माणूस आयुष्यात खूप पुढे जातो. हो की नाही? ये मालती, हे मालती. ओ काय हो? ये. हा, अरे वा, आला. कन्व्हिन्सच्या विरोधातला खटला आपण जिंकलो. वा, आनंदाची बातमी आहे, खूप आनंदाची बातमी आहे दीदी. हे घे तोंड गोड कर. खूप त्रास दिला ग त्यांनी तुला, आता भोगू दे शिक्षा. आई, मालती, मला दीदीचा अभिमान वाटतो. कोर्टामध्ये तिने काय तडफदारपणे तिची बाजू मांडली. अगं काही क्षण माझा विश्वासच बसत नव्हता, ही आपलीच दीदी आहे की नाही. बाबा बाबा पुरे आता. अरे, कसं कसं? मला सांगू दे ना मालतीनं सगळं. हा, तू म्हणतेस ना मालती आपली दीदी शांत आहे, काही बोलत नाही, पण आज तू खरंच कोर्टात असायला हवी होतीस. तुला सुद्धा तिला बोलताना पाहून समाधान मिळालं असतं. बाबा, माझी मनापासून इच्छा होती की त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी. दीदी, तू धाडस दाखवलंस ना म्हणून त्याला शिक्षा मिळाली. मला तर असं वाटतं जगातल्या सगळ्या मुलींनी असंच तुझ्यासारखं धाडस दाखवलं ना, कधीच कुठल्या मुलीवर हात उगारायची कोणाला हिंमत नाही होणार. आणि हो दीदी, तुला एक सांगायचं होतं, म्हणजे मी अनेक वेळा तुला बोललोय, पण तुला जर दुसरं लग्न करायचं असेल तर तू करू शकतेस. म्हणजे मालती, आम्ही कायम तुझ्या बरोबरच आहोत.
बाबा तुम्ही दोघं माझ्या सोबत आहात, हाच तर खरा आधार आहे ना. अगं ए वेडाबाई, अगं रडतीयस कशाला? नाही रडायचं नाही आता. हा इंद्राजी, सरप्राईज. कसं वाटलं सरप्राईज मॅडम? तुम्ही लाजताय मॅडम? आई मी विचार करत होते, तुम्ही दोघं, दीपू, साळगावकर, तुम्ही सगळे माझ्याबरोबर नसता तर माझं कसं झालं असतं. अगं झालं तोंड कशी पाडलंस ना मला. आता तुझ्या धाडसाचं कौतुक करत होतं, लागली लगेच रडायला. एक सांगू, हा दीपू आणि साळगावकरचं लग्न झाल्यापासून ना खूप चांगल्या गोष्टी घडताय नाही का? हो तर. आणि ही आनंदाची बातमी त्या दोघांनाही कळवायला हवीच. फोन करतो मी. हो. मॅडम मी सगळी तयारी केली. ती देशपांडे सर. हॅलो, बोला सर. नमस्ते. साळगावकर, जरा उशिरा फोन करतोय, पण एक बातमी द्यायची होती. बोला ना सर. बरं, दीपू आहे का तुझ्या बाजूला? हो आहेत त्या. स्पीकरवर घे फोन. हा बाबा बोला. हा दीपू, अगं आपली दीदी कानविंदे विरुद्धचा खटला जिंकली. काय बाबा, खूप मस्त बातमी आहे. सर अभिनंदन. शलाकाजींना पण अभिनंदन सर. माझ्याकडूनही सांगा. हो, खर तर तुम्हा दोघांमुळे शलाकावर अन्याय होतोय हे समजलं आम्हाला. त्यामुळे तुम्हा दोघांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. बाबा आता तुम्ही आभार मानणार आहात का आमचे? हे अजिबात आवडलं नाही हा आम्हाला. नाही नाही, तसं नाही दीदी. पण कसं आहे, दीदीवर अन्याय होतो हे सगळ्यात आधी तुला समजलं. तळगावकर होता म्हणून तुम्ही दोघे सुखरूप परत आलात. मी त्यावेळेला तुम्हा दोघांना खूप दोष दिला ग. तुमचं काही ऐकूनच घेत नव्हतो. सर इट्स ओके. आता झालं गेलं आपण विसरून जाऊया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कानविंदेंना शिक्षा मिळाली. हो हो. आणि बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा की मी आता इथे असले ना तरी मी आणि इंद्राजी कायम तुमच्या सोबत आहोत. ते तर आहेच ग. बर ठेवतो हा. गुड नाईट बाबा. गुड नाईट सर.
मॅडम आता सगळं व्यवस्थित होत आहे. तुम्ही माझ्या सोबत आहात ना, मग सगळं व्यवस्थितच होणार ना. खरं सांगायचं तर मला विश्वासच बसत नाहीये मॅडम की आपण फायनली लग्न केलं. हे सगळं एकदम स्वप्नवत वाटतंय मला. हे काय चिमटा का काढला? तुम्हाला स्वप्नातून बाहेर काढायला, की बघा बाहेर पडा आणि बघा की आता हे सत्य आहे. तुमचं स्वप्न सत्यात उतरलंय. सो मी तुम्हाला वचन देतो मॅडम, मी तुम्हाला आयुष्यभर आनंदी ठेवेन. काय गुड मॉर्निंग मॅडम. तुम्ही ना आधी आंघोळ करा आणि मग मला गुड मॉर्निंग म्हणा. मी काय आंघोळ वगैरे करणार नाही बँकेत नाही. ठीक आहे, मी एकटी जाते. मॅडम. लग्न झालंय तेव्हापासून मी बघतोय तुम्ही ना मला मुठीत ठेवायला बघताय. मग तसंच असायला हवं ना. नवऱ्याला मुठीतच ठेवायचं असतं बायकोने. हो. मॅडम टॉवेल द्याल? एक मिनिट. हा घे. मॅडम अहो द्या मॅडम, नीट द्या ना टॉवेल. असं काय करता? इंद्राजी, कसं आहे ना, तुमची बायको तुमच्यापेक्षा खूप स्मार्ट आहे. हा घ्या टॉवेल आणि रेडी व्हा आणि पटकन या. हो मॅडम. मॅडम वहिनी, दादू कुठे आहे? आंघोळीला गेले. अगं आईने तुम्हा दोघांना बोलवलंय खाली. ठीक आहे. इंद्राजी, आई खाली बोलवत आहेत, लवकर या. आलोच. चल. अगं आटोपलं की नाही तुझं? सगळ्यांना भुका लागल्या. अगं केवढे ते झाडे लाटलेस आणि निम्मे तर करपलेत. असे खाणार का? हे बघा सासूबाई, मी जे काही बनवलंय ना ते गोड मानून खाऊन घ्या. एक मिनिट. हे असे जाड करपलेले पराठे गोड मानून कसे खायचे असतात सानिका? सासूबाई हे बघा, एक तर ना मला किचन मधली कामं अजिबात आवडत नाही, हे माहिती आहे ना तुम्हाला. आणि तरीही जर तुम्ही मला जबरदस्तीने जेवण बनवायला लावणार असाल ना तर हे असंच होणार. ठीक आहे? उगीच ना सकाळी सकाळी माझ्याबरोबर वाद नका घालू. कठीण आहे बाई. देवा, गॅस पण बंद केला नाहीये. कसं आयुष्य काढणार आहे काय माहिती.
आई काय झालं? धर धर. अगं पाय मुरगळलाय. सावकाश. तिथेच सोप्यात. हळू हळू हळू. अशी कशी पाय मुरगळ? अगं पाणी होतं बहुत, तिकडे घसरले मी. आई, हळू 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 हळू. दादू. आई आई. ए दादू. काय झालं आई? अरे बहुतेक चानिकाने पाणी सांडवलं होतं. पाय घसरला माझा, मुरगळलाय आता. आई अगं थांब, मी स्प्रे आणतो. कुठे इथे मारू? सानिका अगं खाली पाणी सांडलं तर पुसून घ्यायचं असतंस ना, तिचं आईचा पाय मुरगळला. भाऊजी, तुम्ही असं बोलताय जसं काय मी पायात पाय घालून पाडलं सासूबाईंना. ताई अगं काय बोलतेस तू? दीपू बघ ना, भाऊजी उगीच माझ्यावर काही आरोप लावतायत. सानिका, अगं नीट ऐकून तर घे ना आधी. अगं दादा तुझ्यावरती आरोप करत नाही, तो तुला विचारतोय पाणी का पुसलं नाहीस तू. कार्तिक, तू जरा गप्पच बस हा. तुला यातलं काही कळत नाही. अगं सानू. कार्तिक जाऊ दे, आता तो विषय नको, उगाच वादावादी नको. इंद्राजी एक काम करा, तुम्ही जा बँकेत, मी आईंसोबत थांबते. अगं दीपिका, माझा फक्त पाय मुरगळलाय. तू जा बँकेत, सुट्टी येऊ नको. आई अहो मी दीपिका, मी बरी आहे. जा तू बँकेत. ठीक आहे ताई, प्लीज आज आईंची व्यवस्थित काळजी घे. आपल्यापेक्षा वयानं मोठं असलेल्या व्यक्तीचा आपण नेहमी आदर करायचा असतो. एक लक्षात ठेवा, आई वडील जे म्हणतात ते तुमच्या भल्यासाठीच असतं. ते कायम सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी माणसानं खरं बोलावं. कसं आहे, खोटं बोलून वेळ मारून नेता येते, पण त्या खोट्याचा निभाव फार वेळ लागत नाही. आलं लक्षात? आता तुम्ही संस्कार वर्गात येता, पण इथं मी जे काही सांगतोय, जे काही तुम्हाला शिकवतोय, ते तुम्ही सगळ्यांनी ताबडतोब अंगीकारायला हवं. कारण माणूस शिक्षणानं नाही, त्याच्या कामानं नाही, तर संस्कारामुळे मोठा होतो. काय ऐकणार ना माझं? बरं, आजचा संस्कार वर्ग आपण इथेच थांबवूया आणि उद्या भेटूया. सर उद्या किती वाजता येऊ? उद्या आजच्या सारखं 10 वाजता. ठीक आहे. काय ग, काय नाव तुझं? दीपिका. आयुष्यमान भव. मुलं असली की घर भरल्यासारखं वाटतं. म्हणजे आता दीदी आहे इथं, दीपू लग्न होऊन सासरी गेली, घर एकदम सुनं सुनं वाटायला लागलं. या मुलांच्या येण्यानं ती पोकळी भरून निघाली. अहो मला कळतंय, तुम्हाला खूप एकटं एकटं वाटतंय, पण मी आणि शलाका आहोत ना. तुम्ही कशाला काळजी करताय? बाबा, आणि तुम्ही इतका का विचार करताय? मी इथेच आहे तुमच्या बरोबर. दीदी, अजून तू लहान आहेस आणि कसं आहे, अख्खं आयुष्य आहे तुझ्या समोर. उद्या समजा तुला एखादी संधी आली, त्या संधीचं सोनं करायला त्याच्या मागे जाशील. त्या उलट आमचं
आमचं कसं वय झालंय आता ग. नाही म्हटलं तरी म्हातारपण आला आता. तू आहेस आमची काळजी घ्यायला, पण म्हातारपणी मुलं लांब असली ना, एक पोकळी निर्माण होते आई वडिलांच्या आयुष्यात. ती पोकळी आता आम्हालाच भरून काढावी लागणार ना.